पंढरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की रामेश्वर भगवान सच्चिदानंद श्री समर्थ सद्गुरु एकनाथ महाराज सच्चिदानंद श्री समर्थ सद्गुरु चंद्रशेखर महाराज बोलो रे भाई सब संत की जय। तद्विद्धि प्रणिपातेन विप्रश्नेन सेवया उपदेश ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शनम। ग्रंथराज ज्ञानेश्वरी चौथा अध्याय 34वा श्लोक आहे। तर माऊलीने काही ओव्या दिलेले आहेत। ते ज्ञान बनवे जरी मन्याती आणावे तरी संत या भजावे सर्वस्वीसी। जे ज्ञानाचा पुरवठा तीर्थ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुगटा ओळंबणी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्प नवे। या श्लोकावर ज्ञानोबरायांनी असं सुंदर आपल्याला स्पष्ट करून तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। जर आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर आपण संतांना काय केले पाहिजे, भजलं पाहिजे। कसं भजावं, का भजावं, कारण संतांनाच का भजावं, कारण ते काय आहे ज्ञानाचा पुरवठा साठा आहे तिथे। परंतु तो साठा आपल्याला प्राप्त कसा होईल त्याच्यासाठी सांगतात ज्ञानोबराय तो ते ज्ञान प्राप्त करायचं असेल, तो साठा प्राप्त करायचा असेल तिथं सेवा करावी लागते। सेवा हा दारवंटा आणि तो काय कर, तू स्वाधीन करून घे। भगवंत अर्जुनाला सांगतात ओळंबणी। त्याच्यासाठी अजून पुढे सांगतात तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे। जर तो साठा प्राप्त करायचा असेल, ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपण त्यांच्या काय करावं, चरणाला लागावं आणि दास्यत्व करावं। दास्यत्व शिवाय प्राप्त या गोष्टी होती। जसं आपण मागे बघतो रामेश्वर चित्रे हनुमंत दास्यत्व निकट हनुमंत पै केले, हात जोडलेले कुठे पाठीमाग आपण बघा हनुमंतरायाने काय केलं, दास्यत्व केलं। तसं दास्यत्व बिन केल्याशिवाय आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही। बघा तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे दास्य का करावं। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्प नवे। संतांना का भजावं, कारण त्यांचं जे अंतकरण एकदा का द्रवलं, काय झालं का अंतकरण त्यांचं जर ज्याला आपण म्हणतो कृपा झाली, संत कृपा झाली का तो मनुष्य इतरांपेक्षा वेगळा राहतो। सच्चिदानंद एकनाथ बाबा असतील, पगार बाबा असतील, आनंद संप्रदायातील आलेली मालिका असेल, त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्याकडून जे ज्ञान आलं आणि त्यांनी जे साधना सांगितली, काही जशी ती माऊली साधना करते त्याला अंतकरणातून इच्छा पाहिजे, त्यावेळेस रात्र जाईल दिवस जाईल कळत नाही, कारण अखंड ते ध्यानाची काय लागते, गोडी लागते आणि ती गोडी आपल्याला लागावी, आपण त्याचा अधिकारी आहोत। ज्ञान ते ज्ञान, ते ज्ञान कोणतं, सकल संतांनी ते ज्ञान अनुभव। ज्ञानोबराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, नवे नवे प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, ज्यांनी गुरु केला आणि गुरुच्या माध्यमातून काय केलं, ते ज्ञानाची प्राप्ती करून घेतली। मग ते ज्ञान आपल्याला असं डायरेक्ट सांगता येईल का, हे बाबा या मी तुम्हाला ते ज्ञान सांगतो, असं सांगता येत नाही।
ते ज्ञान सांगण्यासाठी त्याची योग्यता लागते, त्याची पात्रता लागते. आणि म्हणून या मार्गाकडे जायचं जर रस्ता जर असेल, या ठिकाणी जेवढे भाविक आले, भाग्यवान आहे, मी म्हणेल पहिला तुम्हाला मी तुमच्या चरणाला वंदन करेन, नमस्कार करेन. का? प्रत्येक गावामधून, गावची लोकसंख्या 1000, 2000, 5000 असेल, तर सर्वांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा मात्र होत नाही. काय इच्छा होत नाही? त्यांच्या ठिकाणी असलेला सद्भाव हा जागृत होत नाही. सद्गुण, चांगले विचार हे जागृत होत नाही. म्हणून भाग्यवान आहात, आपल्याकडे योग्य वेळ, योग्य काळ या ठिकाणी आला. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बघा, समुद्र स्नान 2 वेळा या ठिकाणी घडते. एक आपण कन्याकुमारीला घेतलं. का समुद्र स्नान करावं? ज्ञानोबारायांच्या अगोदर ओवे आलेले आहेत बघा. का तीर्थे जी त्रिभुवनी, जे का घडती समुद्र ओढानी, तरी ज्ञान रस अमृत स्वादनी रस सकळ. जसं सगळ्या रसांचा सहार, फक्त जर अमृत जर पिला तर सर्व रसाचा सार पिल्याचा लाभ मिळतो. तद्वत भूतलावर जेवढे तीर्थ आहेत, भूतलावर, पृथ्वी या भूतलावर जेवढे तीर्थ आहेत, नवे नवे स्वर्गात जेवढे तीर्थ आहेत, नवे नवे पातालात जेवढे तीर्थ आहेत, का तीर्थे त्रिभुवनी, स्वर्ग, मृत्यू आणि जे का घडती समुद्र ओढानी. म्हणून समुद्र कोणी म्हणतात नको, खारट पाणी आहे. का? मागचे इथं येतो, परंतु स्नान करण्याची इच्छा होत नाही. समजावं, आपल्या ठिकाणी असलेले मागचे जे काही दोष आहेत ते आपल्याला काय करतात, तिथपर्यंत जाऊ देत नाही, पोचू देत नाही, तो लाभ घेऊ देत नाही. आणि अशा संघाने आपल्याला परम भाग्यवान आपली मंडळी आहे. तुम्ही कमी भाग्यवान नाही. आणि हे करत असताना बघा, एका समुद्र नाही, ज्याला आपण प्रयागराज का म्हणतात? सर्व तीर्थांचा राजा हा कोण आहे? प्रयागराज आहे. तसं प्रभू रामचंद्रांची सेवा आपली सेवा करत असताना आपले गरुड महाराज त्यांनी जे सर्व तीर्थ टाकेत, आपल्या घरापासून, गावापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर असलेलं ज्या वेळेस माता सीतेचं हरण केलं रावणाने, आणि गीध ही दृष्टी अशी असते, इथून 100,000 किलोमीटरवर सुद्धा त्यांना ते दिसते, ती दृष्टी. म्हणून ज्या वेळेस त्या वनामध्ये माता सीता आणि लक्ष्मण आले होते, त्यावेळेस तिच्यावर लक्ष ठेवण्याचं सेवेचं कार्य गरुडाकडे होतं. कोणाकडे होतं? गरुडा. आणि ते त्यांनी ज्यावेळेस सीतेचं हरण झालं ते त्यांनी पाहिलं दृष्टी, त्यांनी भरारी मारली आणि रावणाशी संघर्ष केला. परंतु कपट वृत्तीने मात्र त्या ठिकाणी हरिभक्त होता, त्यांनी सांगितलं तुझं मरण कशात? त्यांनी सांगितलं माझं मरण पंख जर छाटले तर मला, तसं माझं मरण म्हणे डाव्या पायाच्या अंगठ्यात. म्हणून तो डावा पायाचा अंगठा फोडला रावणाचा, परंतु तो खोटा बोलला. परंतु ज्यावेळेस खाली वाकडा जवळ आला त्यावेळेस खडगाने त्यांचे पंख छाटले. गरुडजी महाराज सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी पडले. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस फिरत फिरत सीतेचा शोध घेत आले, त्यावेळेस मी हे कशासाठी सांगतोय, सर्व तीर्थांचं चिंतन चाललंय. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तुम्हाला मी पुन्हा जीवदान देतो. त्यांनी सांगितलं नाही, अशी संधी मला पुन्हा मिळणार नाही. अशी सेवा माझ्याकडनं जी घडली, पुढचा मृत्यू असा माझा होईल याची शाश्वती नाही. तर मला काय करा, फक्त पाणी द्या. आणि त्यावेळेस सर्व तीर्थांचं पाणी प्रभू रामचंद्रांनी सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी बाण मारला. आजही जमिनीपासून किती अवघ्या 5 ते 6 फुटावर किती अखंड तिथून पाण्याचा भोग वाहतोय, झरा वाहतोय. आणि आजूबाजूची जमीन जर असेल तर अशा
भेगा जमिनीला पडलेल्या असतात, कोरडी झालेली असते, फाकलेली असते. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण मे जूनच्या पिरियडमध्ये जाऊ त्यावेळेस अशी जमीन फाकलेली असते, परंतु तिथून अखंड झरा चालू. मला सच्चिदानंद एकनाथ बाबा आणि यांच्या कृपा आशीर्वाद झाली. ज्यावेळेस आम्ही अखंड साधना करायचो, दिवसभर प्राप्त करत असताना संध्याकाळची त्या क्षेत्रात स्नान करायचं आणि 3.5 घंटे बसायचे आणि पुन्हा रात्रीची थोडा अर्धा पाऊण तास आराम करायचा, ब्रह्ममुहूर्त रोगायचं, स्नान करायचं, पुन्हा साधना करायची तिथं. परंतु त्यावेळेस साधन काळमध्ये कारण जे स्वरूप होतं, दाढी वाढून गेली होती इथपर्यंत, केस इथपर्यंत झाले होते. योग्याचं जीवन मनुष्याच्या अंतःकरणात जगण्याचं साधन सद्गुरूंनी शिकवलं. त्यांनी साधना करून घेतली. साधना करून घेऊन त्या सुखापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही सद्गुरूची असते. परंतु तिच्यासाठी एक हाताने टाळी वाजत नाही. ज्यावेळेस दोघांचा काय लागतो त्याच वेळेस हा आनंद जीवनात प्राप्त होतो. आणि त्या मला सांगायचं हे आहे का तिथं प्रयागराज हे जे संगम आहे, ज्याला आपली नेहमी यात्रा जात असते, गंगा, यमुना आणि गुप्त रूपाने सरस्वती या नद्यांचा जो संगम होतो त्याला प्रयागराज म्हणतात. आणि तो राजा मात्र त्या प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी सर्व तीर्थ आले, पण प्रयागराज मात्र तो राजा होता आला नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाण काढला त्यावेळेस तो नम्र होऊन त्या ठिकाणी आला. आजही त्याचा झलका त्या सर्व तीर्थापासून एक वेगळा कुंड आहे आणि तिथं प्रयागराज आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय का त्या हे 3 नद्यांच्या संगमातून तो राजा झाला, परंतु आपण जे स्नान केलं हे 3 समुद्राचा संगम होता. 3 समुद्र, अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर. किती भाग्यवान आहोत आपण ज्यांनी स्नान केलं असेल. भाग्यवान का आपल्या मागच्या जन्माची संस्कृती किंवा काहीतरी पूर्व ठेवा, किंवा आपले जे पूर्वज असेल पितरांचा आशीर्वाद, आपल्या मागच्या जन्माची पुण्याची सामग्री. म्हणून जितका सत्संग करता येईल, ज्या वेळेस आपण तीर्थयात्रा करतो, नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पावल. एक यज्ञ करण्यासाठी कितीतरी खर्च लागतो, कारण नामस्मरणात तीर्थयात्रा. ज्ञानोबा नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली, नामस्मरणात तीर्थयात्रा केली. सच्चिदानंद एकनाथ बाबा पगार बाबा होऊन गेले. त्यांची शिकवण हीच होती का त्या ठिकाणी गेल्यावर 7 दिवसाचा सप्ताह असायचा. 7 दिवस तिथं फक्त साधनेचे कार्यक्रम असायचे, कीर्तन नाही, प्रवचन. साधना करावी, भगवंताचं नामस्मरण करावं. ज्ञानदेव मौन. कसं ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी आणि धरून श्रीहरी जपे सदा. खऱ्या अर्थाने याच्यामध्ये साधना व्हायला पाहिजे. इच्छा वाटते 3.5 दिवसाचा चिंतन सप्ताह करावा, वेळ द्यावा. परंतु जर साधनेला माणसं इथं येऊन जर आपली जर विषयांच्याकडे पुरती जर धावत जर असेल तर मात्र आपली फसवणूक आहे. आपली फसवणूक कोण करतो? आपणच करतो. खरेदी करा, तीर्थयात्रेनंतर आल्याच्या नंतर खरेदी करा. त्याच्यासाठी ठरायची वेळ द्या, अर्धा तास, त्यासाठी आपला वेळ दिलेला असतो, पण त्या वेळेत करा. इतर वेळेस आपण काय करा? सत्संग करा. सत्संगतीने तुटतील कुबुद्धी, सत्संग झाल्या भोवसार स्थिती. आणि अशा संघाने जर आपल्याला जर जीवन जगायचं जर असेल तर त्याच्यासाठी कशाची गरज आहे? त्या ज्ञानाची. कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति अनावे तरी संत या भजावे सर्व. संतांना भजल्याशिवाय ते ज्ञानच आपल्याला कळत नाही. बघा, काही उघडा मंत्र जाणार, राम राम सब कुछ कळे, चोर चक और ठग. जे ठकवणारे आहेत, तुम्हा आम्हाला ठकवणारे आहेत, तेही राम राम सगळेच करायला सांगतात. राम राम सब कुछ कहे, चोर चक और ठग. जिस नाम से दुर्ल प्रहलाद तरे,
ओ नाम कुछ और. कुछ और म्हणजे ते नाम वेगळं आहे आणि तेच आपल्याला प्राप्त व्हावं ही आपल्या माऊलीची इच्छा होती, म्हणून या तीर्थयात्रा आहे. मग ते डायरेक्ट न सांगता हळूहळू आपला पुण्याचा ठेवा. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत 2-3 यात्रा ज्यांच्या झाल्या त्यांनी ज्यांच्या गळ्यात, मी कोणाला म्हणत नाही तुम्ही तुळशीपत्र घाला, परंतु त्यांनी स्वतःहून तुळशीपत्र घातले. तुळशीपत्र घातल्यानंतर परिणाम काय होतो? तो त्या ज्ञानाचा काय होतो? हळूहळू उघड्या मंत्राचा साधना त्याला करायला मिळतात. भगवंताचं चिंतन कसं करावं? हनुमंतराय बघा सतत श्रीराम जयरामच्या भजनामध्ये दंग असतात. भोलेनाथांची बघा जिथं वाजल्या तिथशी ध्यान लागण्याची तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल. कोणाचं ध्यान करतात? कारण एकमेकाच्या हृदयी गोडी साखरेच्या काय. तसं हे स्थान तसंच आहे. रामेश्वरम काल महाराजांनी सांगितलं, माता माऊलींनी सांगितलं. अजून प्रचिती घ्यायची असेल तर पहिला गरुड ध्वज आहे. कोण आहे? सर्वप्रथम गरुड ध्वज, पुढे लगेच नंदी आहे. बघा दर्शनाला गेल्यानंतर गरुड खांब आहे पहिला आणि पुढे काय आहे? तिथंशी नंदी आहे. आणि वास्तविक हे दोन भिन्न नाहीत, हे दोन एकच आहे. काय आहे? शिव म्हणाला किंवा विष्णू हे दोन भिन्न नाही, हे एकच दाखवून दिलेले आहे. वास्तविक ज्या वेळेस याचं नामकरण केलं, नामकरण करत असताना गंमत झाली. ज्या वेळेस त्याचं नाव रामेश्वरम हे केलं त्यावेळेस पार्वती प्रभू रामचंद्रांना विचारल्याचा अर्थ काय, म्हणजे जो रामाचा जो ईश्वर आहे म्हणून रामेश्वर, रामाचा ईश्वर आहे असं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. म्हणजे अर्थात भोलेनाथाकडे बोट केलं. इकडं पार्वती माता आणि भोलेनाथ इथंच होते आणि एकमेकाकडे चर्चा करू लागली. म्हणे स्वामी हे काय चाललंय? रामेश्वरचा अर्थ काय? म्हणे तसं नाही. म्हणजे भोलेनाथ म्हणतात तर जो रामेश्वर, जो ईश्वराचाही ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. कारण देवांचा देव महादेव, म्हणून ईश्वराचाही देव ईश्वर जो आहे रामेश्वर, तो म्हणतात ते माझे गुरु, मी त्यांचा शिष्य, आणि हे म्हणतात ते माझे गुरु, मी त्यांचा शिष्य. एकमेकाच्या हृदयी गोडी साखर. तशी साखर कशी खा, उभ्यानं खा, बसून खा, तिची गोडी सारखीच आहे. असं हे भगवत तत्व आहे. आपल्याला या ठिकाणी सुंदर असा लाभ झालेला आहे आणि हा लाभ पूर्ण मिळावा, त्याचं महत्व कळावं म्हणून आपण हा 1 दिवसीय सत्संग घेतलेला आहे. हा तुमच्याच कृपा आशीर्वादातून आहे. कारण या माईक सिस्टीम धरून 1 दिवसाच्या सत्संगासाठी फक्त स्टेज खर्च हा किती आहे? जवळजवळ 10,000 रुपये. किती? या हॉलचा फक्त खर्च आणि माईकचा. मग 1 दिवस आपण वाढवला, कारण दुपारी आपण 4ची गाडी धरून निघून जाऊ शकत होतो, पण त्याच्या बरोबर आपण जेवढे मुक्कामाला थांबलो, प्रत्येकाची रूम असतील, म्हणजे हा खर्च किती वाढला. केवळ कशासाठी हा खर्च? तुम्हाला हा सत्संग घडावा, तुम्हाला त्या सत्संगाचा लाभ मिळावा. निश्चित तीर्थयात्रा करून निस्ते महाराज लोकांचे खिशे भरून त्याच्यात काही उपयोग नाही. ते पाहत्या रामाला काय झाले? एवढी संपत्ती असताना कवडी मात्र सुद्धा काही नेता आलं नाही. आपल्याला रामायण सर्व इतिहास माहिती आहे, परंतु आध्यात्मिक रामायणाकडे आपण वळलो पाहिजे. ते आध्यात्मिक रामायण जर बघितलं तर आपल्याच ठिकाणी असलेला रावण आहे, आपल्याच ठिकाणी असलेली सीता माता आहे, आपल्याच जवळ असलेला हनुमंत राम आहे. त्यांचं आपण शोधन केलं पाहिजे आणि खऱ्या त्या रामायणाच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे? आचरण केलं पाहिजे. परंतु हे ज्ञान कसं सांगता येईल? सांगून उपयोग नाही. याच्यासाठी ते ज्ञान पैगा भरणे. आपण काय करावं? ते ज्ञान प्राप्त करूनच घ्यावं. या नरदेहात आल्यानंतर आपण ते ज्ञान
कुठलं आता ताईंनी सांगितलं जे आत्मस्वरूप सांगितलं डायरेक्ट ते ज्ञान सांगितल्यानंतर सामान्य वर्गाला त्याचा समजत नाही किंवा तो अनुकरण करू शकत नाही. परंतु या मुंगीच्या मार्गाने जर त्याला साधू संत काय क्रमे क्रमे बा नेईल तुझं कुठं ब्रह्माजवळी, मग कळेल मौज आनंदाची, बाहेरील मौज पाहता तू ठकसी, म्हणून मनसी करी अंतर्मुख. मनाला काय करावं? अंतर्मुख करावं. किंवा ए नरा अत बघ जरा जीव हा खरा लोही ही माया आहे, तू ब्रह्म आहे आणि या संघाने या मायेचा परित्याग करून तू त्या ब्रह्मस्वरूप वास्तविक ब्रह्म आणि तू वेगळा नाहीच, काय आहे एकच आहे. परंतु काय झालं, ह्या आवरण जसं मृगजळ असतं खाली पाणी असतं परंतु आपल्याला वाटतं का ज्यावेळेस पाहतो तर मृगजळ दिसतंय, पाणीच दिसतंय, समुद्र दिसतोय, पण जवळ गेलं तर ते काय असतं पाणी नाही. तसं हे सर्व मायानं भरलेलं आहे. वास्तविक ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाला मग मात्र दोन नाही. ज्ञानाची प्राप्ती करायची जर असेल तर संतांना भजल्याशिवाय पर्याय नाही. जर आपण संतांना भजलो नाही तर आपलं आयुष्य वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आपलं आयुष्य जर आपल्याला जर सार्थकी लावायचं असेल तर एकच करावे लागेल. काय करावं? आपण साधू संतांना शरण जावं आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. कसं शरण जायचं? आपण ते कारण ते ज्ञानाचा पुरवठा आहे. सेवा ही दारवंड सांगितलं. सेवा दारवंड म्हणजे काय करावं? त्यांचे हातपाय दाबणं नाही. व सेवा ते उच्चार, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. साधू संतांनी आपल्याला नाम दिलं, त्या नामाचा उच्चार केला पाहिजे. जर त्या नामाचा उच्चार जर केला नाही तर मात्र आपली फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. जसं आपण पाहतो पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाणीपेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा तेज व्यापक, तेजापेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक आणि आकाशापेक्षा नाम व्यापक. गगनभूमी वाढ नाम आहे. या गगन आकाशापेक्षाही वाढ काय आहे? नाम आहे. आणि ते नाम घेण्याचं त्यासाठीच तुम्ही आम्ही या ठिकाणी नरदेहाला अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भाव यात्री नासत्र संशय. जो अंतकाळच्या वेळेस माझं स्मरण करत करत नामस्मरण करत करत हात जो दे ठेवी तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळेल या कुठल्याच प्रकारची शंका नाही. जोपर्यंत बघा मग असं आपण नामस्मरण का करू नये? आपण जन्माला केवळ ज्यासाठी आलो ते कार्य का करू नये? त्याच्यासाठी संतांना का भजावं नाही? तुमचा आमचा जन्म पशु पक्षीसाठी विषय उपभोग भोगण्यासाठी नाही. बघा इतर जी युनी आहे फक्त विषय उठतात, सकाळी चारा आणायला जातात, सकाळची घरट्यात वेळेत येतात. मनुष्य रात्रंदिवस सुखासाठी प्रयत्न करतो, रात्रंदिवस तळमळ करतो, परंतु त्याचं इच्छाशक्ती पूर्ण होत नाही. म्हणून काय करावं? बघा साधू संतांना शरण जाऊ, त्या ज्ञानाचं प्राप्त करून घ्या. का ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं? जर आपण या जिहाद जर केलं जर नाही, देवाचं भजन केलं नाही तर आपल्याला ट्रेन मध्ये लोक टाळी वाजवताना दिसतात. का टाळी वाजवताना दिसतात? त्यांनी मागच्या जन्मात टाळी वाजवली नाही. नामस्मरण केलं नाही तर रस्त्यानं आपल्याला माणसं बसतात नामस्मरण. तशी आपल्यावर वेळ येऊ नये त्यावेळेस नाविलाजाने नामस्मरण करावं लागतं. म्हणून आपण आत्ताच नामस्मरण केलं पाहिजे. या संघाने जर आपण वाटचाल जर केली तर निश्चितच याच देही याच डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. आपलं तुमचं आमचं सार्थक करण्याचं हीच वेळ आहे. अरे 1 तास उरला खटबंगर आहे, 1 तास आयुष्यातला 1 तास उरला. त्यांना त्याचं महत्व कळालं. नामसाधना करून त्यांनी आपलं काय केलं?
ब्रह्मलोकाची प्राप्ती करून गेली, उत्तम लोकाची प्राप्ती केली. तुम्ही आम्ही काय करतो बघा, ज्याच्यासाठी आपण घाबरतो, अरे जगा खाई का आम्ही माथा दिला पाहिजे, तो बरा ठाम पद्धतीने काही वेळेस समजून सांगून जमत नाही, त्यावेळेस साधू संतांनी त्यांना उंच स्वरामध्ये सांगण्याची वेळ आली. ना ऐकती भटकीचे, ना ऐकती शिंदळणीचे, काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मला. नाथ महाराजांना शांती ब्रह्म समजल्या जातात. हरिपाठामध्ये म्हणतात काय माय गेली होती ही भूतापाशी, हरी नाही मुखासी अरे मुळा. पातक करिता पुढे हाय पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविलं, कोण सोडविलं तिथे तुझं. म्हणून मायबाप, म्हणून साधू संतांनी इतका अट्टहासाने कळवळीना आपल्याला हा मार्ग सांगितलेला आहे. काय तर तीर्थयात्रा करत असताना नामस्मरणात करावी. नामस्मरणात तीर्थयात्रा जर केली, परिणाम काय होईल. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नामस्मरणाने वानरांसारखे राक्षसांसारख्यांचा उद्धार झाला, तुमचा आमचा का उद्धार होणार नाही. याच्यासाठी एकच करावं, गळ्यामध्ये तुळशीपत्र असावं. तुळशीपत्र केल्यानंतर एकादशी करावीच. तुळशीपत्र गळ्यात येतात, उघडा मंत्र म्हणतात, आयुष्य संपत आहे. परंतु काही मात्र पुढे चालतात, पुढे जातात. असल पूर्व जन्माची सामुग्री, तर येईल श्रीरामाच्या अनुग्रह. काय होतो, बीज मंत्र मिळतो. काय मिळतो, बीज मंत्र. बीज मंत्र जे साधन सांगण्यासाठी भोलेनाथ माता पार्वतीला घेऊन एका गुफेत गेले. जात असताना ज्यावेळेस अमरनाथला जातो आपण, बाबा बर्फानीची यात्रा करतात, त्यावेळेस ते ज्ञान सांगण्यासाठी पार्वती मातेला सांगण्यासाठी ज्यावेळेस भोलेनाथ निघतात, सर्वप्रथम त्या ठिकाणी पेलगाम, ज्याला म्हणतो पेलगाम मार्ग, त्याचं नाव पहिलं होतं बेलगाव. बेल म्हणजे नंदी, नंदीला तिथं ठेवलं. पुढे चालून जाता तिरशी पिशुटॉप येतं, चंदनवाडी येते. चंदनवाडीला चंद्राला तिथे ठेवलं, डोक्यावरचा चंद्र उतरवला, तिथं ठेवलं. पुढे चालून जाता एक पिशू टॉप लागतं, जे भूत जे गळ्यात असतात सर्व पिसचे काय केले, त्या ठिकाणी ठेवले. पुढे येतात शेषनाग ज्या वेळेस येतात तिथं गळ्यातला शेषनाला तिथं ठेवलं. पुढे भोलेनाथ घेऊन पार्वती मातेला जातात, गणपती सोबत असतो. गणेश टॉपला तिथं गणपतीला तिथं ठेवलं. पुढे चालून जाता पंचतरणी म्हणजे पंचगंगा, ह्या ज्या आहेत त्या जटा मोकळ्या केल्या आणि पंचतरणी तिथशी सर्व गंगांना. तिथून पुढे चालून जाता ज्या वेळेस मग ती गुफा येते, त्या गुफेमध्ये ते ज्ञान सांगत असताना मातेला समाधी लागते आणि त्याचा ओंकार मात्र कोण देत असतोय, त्या ठिकाणी असलेला शुक. आणि त्यावेळेस भोलेनाथांच्या लक्षात येतं कोणतं ज्ञान सांगायचंय, ते ज्ञान पैगाबरवी. कोणतं ज्ञान सांगण्यासाठी येऊन गेले होते भोलेनाथ, ते ज्ञान पैगाबरवे जरी मनियाथी अनावे तरी संत या बजावे सर्वस्वी. असं ते गुह्य ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला या तीर्थयात्रेच्या माध्यमातून एकाला जरी झाली, एकाला तरी आपली तीर्थयात्रा सफल होते. एकाने जरी तुळशीपत्र याच्यात जरी घातलं तरी आपली काय होते, एकाला जरी मार्गदर्शक जो उघड्या मंत्रावर असेल त्याला बीज मंत्र मिळाला तरी तीर्थयात्रा सफल. जो बीज मंत्रावरचा असेल, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटाला. असा जो ठेवा आहे तो प्राप्त करण्याचं ज्ञान. जसं या माता माऊलींनी तिकडे विनंती केली, बगर बाबांच्या माध्यमातून त्यांना बीजमंत्र मिळाला होता. काही वर्ष निघून गेली, बाबांनी देह ठेवला, पण दैव योगाने बघा योग जुळून आला.
खाटूश्याम या ठिकाणी आल्यानंतर आमची चर्चा झाली आणि दैवयोगाने आज त्यांना या ठिकाणी बोधाची प्राप्ती झाली. बोधाची प्राप्ती म्हणजे काय? आपण सर्व मातेच्या गर्भामध्ये त्या भगवंताचं भजन करत होतो. देवा मला या नरककुंडातून काय कर, बाहेर काढ, मी तुझं भजन करेल. काय करेल? भजन करेल. आणि असं भजन करत असताना आपण सातत्याने 2 महिने तिथेशी विनंती केली. त्यावेळेस भगवंताला करुणा येते. वचन घेतलेले मी तुझं भजन करेन, परंतु अंगी लागे वायू धरतरी. जन्माला येताच उदरातून बाहेर पडताच केव्हा केव्हा पोहम पोहम मी कोण तेव्हापासून विसरली तया थोर झाली आहे. तेव्हापासून विसर आहे. परंतु सद्गुरूची गाठ पडेल जेव्हा मुक्त व्हाल तेव्हा उपदेश क्रमे क्रमे वान येईल तुझं ब्रह्माजवळी. मग हा क्रमाचा मार्ग आहे. त्यातील हा मग ज्या वेळेस आईच्या गर्भात असलेलं जे ज्ञान होतं ते ज्ञानाचा जो विसर होता तो सद्गुरु रूपी आईच्या दुसऱ्यांदा जन्म. हा दुसरा जन्म आहे. आई जन्माला घालते पण जन्म मृत्यू टाळू शकत नाही. सद्गुरु रूपी आई आपल्याला जन्मालाही घालतात आणि आपल्याला जन्म मृत्यू टाळण्याचं ज्ञान देतात. कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा भरवे जरी मनात आणावे तरी संत ह्या बचावे सर्वस्व. का? ते ज्ञानाचा काय आहे? पुरवठा. ते तर सेवा हा दारोठा. परंतु ते सहजासहजी हा आला दे बाबा मला, दे बाबा मला असं दिलं जात नाही. त्याच्यासाठी त्याची योग्यता साधू संतांनी दिलेली. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत तेनेच नियम दिलेले आहे. त्या नियमामध्ये तो यायला पाहिजे. त्या नियमा पद्धतीनं आचरण झालं पाहिजे. साधकाचे लक्ष नाही. मापितला बोल बोलीजे आहार तरी सेवीजे युक्तीची मापे पाविजे. आणि अशा पद्धतीनं ते ज्ञान आपल्याला दिल्यानंतर पार्वती माते बघा शुकाच्या मागे लक्षात आलं भोलेनाथांनी त्रिशूळ घेऊन धावले. ते कुठं उडत शुक कुठं आला? बद्रिका आश्रम. म्हणजे आपण मानागावला जातो, बद्रीनाथला जातो, त्या ठिकाणी मानागाव आहे. तिथं व्यासांची गुफा आहे. तिथे उडत आल्यानंतर तो सर्वत्र फिरला. भोलेनाथ पाठीमागे त्रिशूळ घेऊन होते. परंतु त्यावेळेस मातेच्या उदरामध्ये शुकाने प्रवेश केला. कुठे गेला? उदरात प्रवेश केला. परंतु या ज्ञानाची प्राप्ती शुकांना केव्हा झाली? अगोदरच. आणि ते झाल्यानंतर त्यांनी पाहिलं मायेचा जर स्पर्श जर झाला तर मात्र काय होईल? मी या ज्ञानाचा पासून काय होईल? विसर पडेल. आणि म्हणून ते मातेच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. भोलेनाथ सांगितलं, व्यासांनी सांगितलं, व्यासदेवांनी, भोलेनाथ त्यांनी उदरात प्रवेश केला. एका स्त्री हातेचं पातक लागेल तुम्हाला. भोलेनाथांना वापेस जावं लागलं. ते 12 वर्ष राहिल्यानंतर विनंती केली शुक बाहेर येण्यासाठी. व्यासांच्याकडून वचन घेतलं मी बाहेर येईल, परंतु मला मायेचा स्पर्श झाला पाहिजे. आणि वचन घेतल्यानंतर शुक 12 वर्षानंतर त्यांचा जन्म. म्हणून ते जन्माला येताच काय केलं? नागडेच पडून गेले. खूप मोठा इतिहास आहे आपल्याला सांगण्यासाठी. त्याच्यासाठी आपण भागवत कथा असेल, रामायणाचं चिंतन आपल्याला मांडता येईल, सगळं काही करता येईल. परंतु त्याच्यासाठी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. आज सकाळपासून आपल्याला प्रोग्राम चालू करायचा होता, रामायणाचा भाग घ्यायचा होता. परंतु वेळ प्रसंगानुसार जसं असेल तसं मॅनेज करून आणि अशा पद्धतीनं मला सांगण्याचं तात्पर्य हेच का ते ज्ञान पार्वती मातेंना भोलेनाथाकडून आलं. तेच ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही तीर्थयात्रा आहे. यात्रेचा उद्देश काय आहे? हा माझा उद्देश नाही, आपल्या गुरुमाऊलीचा आहे. आणि त्या संबंधाने आपण सत्संग जास्तीत जास्त करावा. हरिपाठाच्या वेळेस हरिपाठ, काकड्याच्या वेळेस काकडा, दर्शनाच्या वेळेस दर्शन, स्नानाच्या वेळेस स्नान. हे का? कारण शरीर जोपर्यंत सदृढ आहे तोपर्यंत करता येत. आता बघता तुम्ही बघितलंय व्यासपीठावर बसताना शरीर साथ देतं, कधी साथ सोडून देतं, साथ देतं. कधी शक्ती जागृत जर झाली मनुष्याची किंवा जागृत केली तर ती साथ देते. पुन्हा ती मायेशी वृत्तीशी जर एकत्रित झाली
का ती परत प्रकृतीचे गुणधर्म दाखवते. प्रकृतीच्या गुणधर्म म्हणजे हनुमंत या ठिकाणी रामायणाचा फार मोठा इतिहास आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्र लादले सहज स्थिती. हे ज्ञान आपल्याला पोचावं. रामायणाचं जर बघितलं, हनुमंतरायांनी तिथून उड्डाण केलं, ते ज्ञानाची त्यांना काहीतरी आठवण करून दिली जांबवंतांनी. काय बाबा तुझ्याकडे ते ज्ञान आहे, परंतु मायेने काय केलं, आवरण टाकले. फक्त तुला स्मरण करून दिल्यानंतर तू काय करशील, उड्डाण करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. बघा तसं हे रंग रूपाने आपल्याला रामायण बघितलं, पण अंतरंगाने आपण शोधलं नाही. प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारोनी संकल्पाचे मेंढे मनो मैशाचे मुंडे दिली बळी. प्राणरूपी शक्ती म्हणजे हनुमंतर आहे. कोण आहे ती शक्ती? ज्या वेळेस या कुठून उठते, पिंडातून. ती ब्रह्मांडातून यायचं जे साधन आहे, त्याला उड्डाण करण्याचं सामर्थ्य फक्त याच शक्तीमध्ये आहे. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायाचं वर्णन केलेलं आहे, ज्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात. तिचा अनुभव सहज पद्धतीने योगेंद्र नाही, पण आपल्या साधकांना आल्याशिवाय राहत नाही. ज्याची वृत्ती एकदा का अंतर्मुख झाली का ती वृत्ती तुका चाखून सांगणे माझा अनुभव आहे. आपल्याला स्वयं अनुभव ऐकलेलं वेगळं, परंतु तीर्थ काय सांगले, माऊलीची ओवी सहज सहज बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. ते तो सहजच योग घडे न अभ्यासता. म्हणजे न अभ्यास करता साधू संतांना जे अनुभव आले ते तुम्हा आम्हाला आजही येतात. फक्त ते करून देणारा पाहिजे आणि करणाऱ्याची इच्छा पाहिजे. करून देणारा आणि हे दोघांच्या सहयोगाने या गोष्ट घडेल. आणि अशा संघाने जर आपण जर गेलो तर मात्र आपल्याला बोधापर्यंत आपण येऊ. परंतु त्या बोधाने फक्त आपल्याला बोध कुठपर्यंत नेतो, अहम ब्रह्मास्मी, ते परब्रह्म मी आहे. अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. अरे बाबा, मीच ब्रह्म, तूच ब्रह्म नाही, हे सर्व ब्रह्म आहे. हे पोचवण्यासाठी त्याला सद्गुरु उद्बोधाचा मार्ग देतात. कोणता मार्ग देतात? उद्बोधाचा. मज पूर्वेवरुनी काढिले पश्चिम पंथे चालविले 21 स्वर्गावरी निलिया मूळ तीर्थाच्या. कोणतं तीर्थ आहे? मूळ तीर्थ. गुरुनी मजपशी दाविली काशी. काशी कुठे आहे म्हणतो, कोणी म्हणतो 2 वेळा 3 वेळा 4 वेळा. मी म्हणतो तू एकही वेळा गेला नाही. किती वेळा गेला नाही? एकही वेळा जर काशीला गेलाच नाही. गुरुनी मजपशी दाविली काशी. अरे त्या काशी विश्वनाथाचं दर्शन करावं. लिंग देखिले देखिले. अरे हे विश्व विशांबर जे आहे हे खरं लिंग आहे. ते लिंग पाहावं. कोणी म्हणतो मी 5 वेळा केली, कोणी म्हणतो 10 वेळा केली. अरे अंतकरणातून ज्याची शक्ती, कारण जीव म्हणजे आत्मा हा कुठं आहे? पिंडात आहे. आणि शिव हा ब्रह्मांडात आहे. त्याला जीव शिव ऐक्य म्हणतात. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मूळचे संचले जैसे तैसे. जसं तशी जीव शिव एक आहे. कोणी राम नाही, कोणी शिव नाही, दोन्ही एक आहे. तसं या देहात असलेला आत्मा आणि या ब्रह्मांडात असलेला परमात्मा, या आत्म्याचं लग्न आपल्याला परमात्म्यासंग लावण्याचं साधन सद्गुरू लावून देतात. या आत्म्याचं लग्न परमात्म्यासंग आणि त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन जर असेल तर या ज्ञानाच्या माध्यमातून गेलं पाहिजे. सकल जे मार्ग आहेत, सकल मार्ग. आताच काही आपल्या भाविकांनी अनुभव सांगितले यात्रेतील आमच्या महाराजांच्या. कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही, कोणाचा द्वेष नाही. परिस्थितीनुसार त्याला काय करतो आपण. हा एक मार्ग आहे यात्रेचा माध्यम. कुणी म्हणतं, मला नावं ठेवणारे भरपूर माणसं आहेत. कुणी म्हणेल धंदा असेल, व्यवसाय असेल, तो त्यांचा विषय, त्यांच्या भाषेत. आपल्या अंतःकरणात काय आहे हा महत्वाचा. आता काही आपल्याला अनुभवायला हे पण मिळालं, तुम्ही म्हटलं काही खा, परंतु सद्गुरूची सेवा करा, भक्ती मार्ग करा.
हे कशासाठी? त्याला भक्ती मार्गाकडे सत्वगुणाकडे आणण्यासाठी. पण एकदा का तो सत्वगुणाकडे, स्वाध्याय परिवार काय असतात, दादा काय करतात, गीता करून घेतात, त्याच्याकडून भक्ती फेरी करून घेतात. हे केवळ कशासाठी? संपूर्ण जीवनामध्ये सत्वगुण जो आहे तो अखंड प्रबळ करण्यासाठी, रजोगुण आणि तमगुण या दोन गुणांच्यावर मात करण्यासाठी ही साधना आहे. मग एकदा का कळायला लागलं का तो शुद्ध सत्वगुणाकडे येण्याचं जर साधन जर असेल तर ते ज्ञान पैगाव. मग त्यावेळेस सत्वगुणाची प्राप्ती, जसं प्रत्येक कीर्तनकार म्हणतो, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. पावन होण्यासाठी आपल्याला अनुग्रह मिळाला पाहिजे. जे ज्ञानोबरायांनी केलं, जे तुकोबरायांनी केलं, जे देवादिकांनी केलं, जे ऋषी मुनींनी केलं, ते साधन करण्याचं साधन याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा असतो. ते सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा सत्संग आहे. तुम्हाला घरी सांगण्यासाठी, जसं इथं सांगण्यासाठी मनुष्य बहिर्मुख होऊन तो काय होतो, विषय त्याला इथं बसू देत नाही. इथं जरी सत्संगात असेल तरी त्याला बाहेर घेऊन जातात, काहीतरी विषयाने त्याला बाहेर घेऊन जाणार. सत्संगतीचा लाभ होऊ देत नाही. का? सत्संगतीने तुटतील कुबुद्धी, सत्संग झालिया भवसाल असते. सत्संगतीचा महिमा कळेना. ही जी काही सत्संगती आहे, एकदा वसिष्ठांचं बघा, विश्वामित्रांचे 60,000 तपचर्याचं फल जे पुण्य होतं ते एका पारड्यात टाकलं आणि वसिष्ठांनी केलेलं एक क्षणाचं सत्संगतीचं फल एका पारड्यात टाकलं. आता सांगा कोणतं पारड जड? 60,000 वर्ष केलेली तपचर्या का एक, बघा, एक क्षण पल केलेला सत्संगतीचा पारड जड भरते. म्हणून सत्संगती कलियुगामध्ये जर उद्धार करायचं साधन जर असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नाम. त्याला साधन आहे नाम. नामाबरोबर आहे गीता भागवत, करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबराय सांगतात, या गोष्टीमध्ये नामस्मरण घडावं, भागवत श्रवण असावं आणि गीता असावं. या 3 गोष्टी या कलियुगाला तारण्याचं साधन आहे. आणि असे जे करत असतील, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. किंवा नामस्मरणाचं महत्व बघा, किती महत्व आहे, किती महत्व आहे असं जर म्हणाल तर यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असते. जोडतो, हात जोडतो कोण? यमधर्म. काय? कशामुळे? नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊन. ते नामस्मरण कसं करावं? जसं त्या माता माऊली बसल्या, कोट हलेना कंठ हले जीवा रटेना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. ते आरामात बसले, परंतु आपल्याला झोपलेले दिसतात, कारण आपण चर्मदृष्टीनं पाहतो. चर्मदृष्टीनं पाहतो ते सर्व नाश पावणार आहे. आपल्या ठिकाणी ज्ञानदृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे. ज्या वेळेस आपण ज्ञानदृष्टीनं पाहू त्यावेळेस आपल्याला, म्हणून असं हे जे साधन आहे हे सद्गुरु कृपेनं आपल्याला सहज प्राप्त होतं आणि तो ठेवा आपल्याला सर्वांना मिळावा हेच रामेश्वरचरणी मी प्रार्थना करेन. आपला उद्धार जर झाला, आपण जे पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी आपण पिंडदान करतो. पिंडदान का करतो? का त्या पिंडदानाने आपल्या पूर्वज एखाद्या अडचणीत सापडलेले असतील तर त्यांचा काय होईल? सुटका होईल. जसं आता आपण यात्रेला आलो, आपल्या जवळची जर सामग्री संपली, पैसे संपले, तर आपण मुलाला फोन करतो,
नातेवाईकाला फोन करतो, बाबा पैसे पाठवा. कशासाठी? की त्याला इथं सुविधा प्राप्त व्हावी. पिंडदान आपण का करतो? का जे आपले पूर्वज अडचणीत असतील, जसं मुलाने तिकडून टाकलेला पैसा आपल्याला इथं उपलब्ध होतो, इथं केलेला जे पुण्य असेल ते आपल्या पूर्वजांना प्राप्त होत. इथं केलेलं दान, ज्यांच्या स्मरणार्थ केलेलं अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, जे काही दान असेल ते मात्र कुठं होतं? समोरच्याला प्राप्त होतं. काही संन्यास घेणं म्हणजे काय? आपला स्वतःचा पिंडदान अगोदर करून घेतात. स्वतःचे पंक्ती मुलं घालतील नाही घालतील म्हणून ते काय करतात? स्वतःच सर्व अगोदर दानाची पंगत अन्नदान सर्व करून घेतात. शेवटी काही ठेवत नाही. आणि जर आपले मुलं जर चांगले असतील, सत्व गुणी जर असतील तर मग अडचण नाही. परंतु जर मुलं जर चांगले नसतील तर मग कोण सोडले. म्हणून ती तशी नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ, मारुती तोडिती येई निष्ठुर यमाचे किंकर बहु साच. सुई सारखे किडे असतात, सारखे इंजेक्शन मारत राहतात. वैतरणी नामक नदी आहे, ती पार करायची आहे. 100 योजने तिची लांब सांडली. गरुड पुराण वाचलं असेल तर लक्षात येईल. मगरी त्याला त्याचे लोचके तोडतात. कोणत्या देहाला? आपल्या ठिकाणी असलेले 4 देह. हे जे आता आहे हे स्थूल देह, सूक्ष्म देह. आपण झोपलो, आपण झोपतामध्ये हिंडतो फिरतो चालतो, आपल्याला उठल्यानंतर जाणीव होते, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. कारण देह काहीच आठवत नाही, आपल्याला काहीच आठवत नाही, विसरत पडले. म्हणजे त्याला तिथं कारण देहापर्यंत तुमच्या आमच्याकडे असलेलं हे अज्ञान आहे. हे अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत 84 लक्ष युनिटची ही जी काही रहाट गाडग जे तुमच्या आमच्या मागे शिवाच्या मागे लागले ते सुटत नाही. परंतु ते ज्ञान पैगा बरवे, हे ज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या ठिकाणी असलेलं कारण देह कसा बाध करावा. आपल्या ठिकाणी 4 वाचा आहे. आता मी जी बोलतोय तिला वैखरी वाचा म्हणतात. मनातले मनात ज्यावेळेस विचार त्याला मध्यमा म्हणतात. जिथं स्फुरण ज्या वेळेस आपल्याला विचार होतात ज्याला काय म्हणतात पच्छंती वाचा. जिथं स्फुरण पावतोय ती परावाणी आहे. आणि साधू संत परे होती परते घर, येथे राहू निरंतर. साधन संत तिथं गेली, आपल्याला त्या मार्गाने जायचं. आपण राम राम वैखरीनच म्हणतोय. नाम धरा कंठी विठोबाचे, कंठात नामस्मरण करावं. जसं त्या माता माऊली कंठामध्ये नामस्मरण करू राहिले. कोणी मला येताना प्रश्न विचारला होता, अहो त्यांना तुम्हाला समजतं का ते कसं करतात, किंवा ते साधकाचं कळतं का? तर जसं आपल्या लहान मुलाला भूक लागली का तहान लागली, जे तहाने आईला कळतं, तसं साधकाचं त्या गुरूंना कळत असतं. त्याला काय हवं असतं, काय नाही असतं, काय पाहिजे ते आईला कळत असतं. तसं आपण हे भजन भगवंताचं रामेश्वर, या भगवंताचं नामस्मरण कुठं करावं? परीच्या पलीकडे करावं. याच्यासाठी 4 वाचेतून भजन कसं करावं? आपल्याला तर वैखरीनच भजन येतं. आणि शेवटच्या वेळेस आधी जाते वाचा, नंतर जातो प्राण. पहिली बोबडी वळते, वाचा निघून जाते, मग त्यावेळेस हे भजन कामी येतं. ज्याला होठ हले ना कंठ हले, जीवा रटे ना राम, राम हमारा जप करे हम कहते आराम. त्याला काही करायचं ते स्मरण, त्यावेळेस मागे पुढे उभा राही संभाळी आलिया आघात. त्याच्यासाठी गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, या उद्देशानं सद्गुरूला भजलं पाहिजे. पण आपण भजतो कशाला? या स्थूल देहाला. याला अनेक विकार आहेत. हे पंचमहाभूताचं आहे, हे नाश पावणार आहे. या गुरुला नाही भजायला सांगितलं. ते ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नमो. त्या ओमकार स्वरूप सद्गुरूचं भजन करावं. पण ते कसं करावं? त्याच्यासाठीच गुरु करावं. तुळशी पत्र परिधारण करावं,
नामस्मरण करावं. मग मात्र ते नामस्मरण केल्यानंतर मग यमधर्म काय करेल? आपलं स्वागत करेल. कसं? यमधर्म वाट पाहे निरंतर, झुडून या पर तिष्ठत असेल. हे आपल्याला पुराण सांगतात. त्यावेळेस तो यमधर्म आपल्याला उच्च आसनावर बसवेल, तुमचं पाद्य पूजन करेल, तुमचं तीर्थ अमृत प्राशन करेल. कोण? यमधर्म. कोणाचं? नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव. त्याच्यासाठी नारायण नामस्मरण करावं. विष्णुबीन जप त्याच्यासाठी म्हटलंय. व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा, ज्याच्या मुखात नामस्मरण उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होईल. परंतु तुमच्या आमच्या द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल ना. रोज हरिपाठ घेतो म्हणतो, पण आपण अर्थच सापडत नाही. आम्ही भाग्यवान आहोत. आपल्याला हा ठेवा सापडला. सकल संतांनी आपल्याकडे पर्यंत ते ज्ञान आणण्याचं साधन दिलं, आणि साधन दिल्यानंतर सुद्धा आपण त्या गोष्टीकडे वळत नाही. प्रयत्न करिता वाढतुनी तेल गळे. परंतु हे सुख मिळण्यासाठी ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर बहु अवघड आहे संत भेटी. काय आहे? ज्या संतांना बजायचे बहु अवघड आहे. कसं? बाहे हेरा सागर तरवेल, रवी हस्ता जाता धरवेल, परी त्या संतांशी भेट. अशा विचाराचे महात्म्य आपल्याला भेटणार नाही. भाग्यवान आहोत, आपल्याला भेटले, त्यांचा ठेवा लाभला. 7 दिवस फक्त नाम साधना करून घेतली, नामस्मरण करून घेतलं. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. त्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत हा ठेवा दिला. का या नामस्मरणाने जो काही त्रास जीवाला होणार आहे तो त्रास होणार नाही. नवे नवे त्या यमलोकीतून त्याचं स्वागत झाल्यानंतर वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कहे येते येती हरीचे दास. इथं वाट पाहतात वैकुंठातील लोक. का? असे साधक नामधारक. बघा, ते यमलोकातून कधी आमच्याकडे येतील, आम्हाला त्यांची सेवा करता येईल, आम्हाला तिथं एकत्र राहता येईल. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कही येते येती हरीचे दास. जे नारायण नामे हो जीवन. असं जर नाम जर पॉवरफुल आहे, कलियुगामध्ये साधन नामस्मरणाने आहे. गीता बघ, असं नामस्मरण आपण का करू नये? बरं, नाम घ्या फुका, नाम घ्या फुका, न लगे रुका. बोला काही पैसे लागत नाही. तुम्हाला कोणी म्हटलंय का 10 रुपये द्या नाम घ्या? अहो, हे फुकट आहे. इथं तुम्ही दर्शनाला जर गेलात तर तुम्हाला 25 रुपये, 50 रुपये. काशी फिरलो नामदेव महाराज, मथुरा फिरलो, द्वारकेत गेलो, तेथे नाही दिसला. घुंगडीवाला काना कोठे रेपला, ठाई ठाई पाहून माझा जीव थकला. नामा म्हणे जवळीच आहे, परी सद्गुरू वाचून नाही दिसला. अरे, सद्गुरू केल्याशिवाय तो हृदयात असलेला देव कळणार नाही. ही तीर्थयात्रा का करायची आहे? का आपल्याला बघा, सकल फिरल्यानंतर जो लाभ होणार आहे, मागचे दोष, जन्मांच्या नंतरचे जे पडदा आलेले आहेत, दोष आहे. जसं मातेनं मगाशी विभीषण आपले भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितलं. 100 वर्ष माग सांगितलं. ज्या वेळेस शरपंजीवर ते पडले, 100 वर्ष पाहिले. भीष्माचार्य म्हणते, मला आठवतंय मी 100 वर्ष मागे गेलो, पाहिलं, असं कुठलंच माझ्याकडून पाप घडले नाही, दोष घडले नाही. तरी मला शेवटच्या क्षणाला शरपंजीवर, बाणाच्या क्षयवर हा मृत्यू का, म्हणजे या ठिकाणी तो तर इच्छा मृत्यू होता, तरी पण ही शेवटची अवस्था का? त्यांनी सांगितलं अजून एक जन्म मागे जा. आणि बघितलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की खरोखर मी न अज्ञानपणाने, न कळत अज्ञानपणाने, न कळत माझ्याकडनं तो काळी निसर्ग उडवल्या गेला.
त्या सर्पंचीवर पडला. त्याच्या सर्व शरीरातून काय झाले ते सूर्य पान असतात ते सर्व काठी बाहेर निघाले. मग त्यावेळेस भगवंताकडे भीष्माचार्यांनी मागणी केली का न कळत घडलेले जे काही दोष असतात ते काय करावे, तुम्ही क्षमा करावी. म्हणून आपल्याकडून अज्ञानपणाने झालेले न कळत दोष हे काय होतात, क्षमा होतात. म्हणून आता इथून मागे पाहू नका. आतापर्यंत किती दोष झाले असतील, मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, असं तुकोबाराय सांगतात ठाम पद्धतीनं. का मागे तुम्ही काय केलं असेल, वाढल्यापळेने किती केलं एवढं आपण काही केलेलं नाही, बरोबर आहे. आपण मागे काय केलं, काय खाल्लं, काय पिलं, काय असेल ते सर्व सोडून देऊ. पण आज वर्तमान स्थितीत कळालंय ना आपल्याला, भविष्य चांगलं केलं. भविष्य चांगलं जर केलं, उत्तमची गती परिणाम, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाईल, तो उत्तम कुळामध्ये जाईल. जर साधना जरी कमी जरी राहिली, पोहोचला नाही तिथपर्यंत, तो उत्तम गतीला प्राप्त होईल, उत्तम गतीला जाईल, तिथून पुन्हा येईल आणि तिथून साधना. काही जे बघा साधना आपण म्हणतो लहान मुलगा आहे, आता याला सगळं कसं काय डायरेक्ट कळलं, कारण याला भ्रष्ट योग त्यांनी मागच्या जन्मानं जन्म केलेला आहे, तिथून पुढे त्यांचा प्रवास चालू होतो. ही तुम्हाला आम्हाला एक दिवस साधना करायचीच आहे, पण या देहात करायची का फिर फटका मारून आल्यावर करायची हे आपणच ठरवा. आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. याच्यात माऊलींनी पुढे जाऊन सांगतात, तरी चढून वाहिला निघ, ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. का त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची अडथळा नाही, असं असलेलं स्वरूप, त्या स्वरूपाला तू जाय, परंतु तिथपर्यंत का पोहोचत नाही. अगोदरची त्याच्या ओवी आ खटखटा ओखटे, हे मृत्यू लोकीचे उफराटे, अर्जुना अवचटे येथे जन्मालासी तू, मंदरी झडझडून वाहिला निघ, ये भक्तीच्या वाटेला जे पावसी अव्यंग निजधाम. याच्यासाठी पुढील ओवी आहे, तू मन मी हेच करी, आणि माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मुझे का. मी सर्वांच्या ठिकाणी असेल, पुत्र असेल, मांजर असेल, सर्व घटी राम, देहादिही एक, सूर्य प्रकाश सहस्र, एक सूर्य हजार किरण, तसं एकच आत्मा सर्व व्यापक आहे. तोच प्राण्यात असेल, पशुत असेल, सर्वांमध्ये. म्हणून या ठिकाणी हे सर्व सुखाचा मार्ग आहे, परंतु या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, संतांना भजायची गरज आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती अनावे, तरी संत या भजावे सर्व स्वेसी. कितीही आपण बोलत राहिलो, कारण एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं म्हणजे ब्रह्म आहे. एक अक्षर म्हणजे काय आहे, ब्रह्म आहे. आणि एक अक्षर ब्रह्म असल्यामुळे त्या ब्रह्माची व्यापकता सांगण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी आपल्याकडं वाणी नाही. सहस्र मुखाचा वर्णिता भागला, हजार मुखाचा सहस्रशाही असलेला भगवान, त्याची जीवाध्वंगी आपण काय त्याचं वर्णन करणार. म्हणून या ठिकाणी एकच सांगू जाईल, आपण प्रयत्न करावा. भाग्यवान आहात खूप तुम्ही, सत्संगती तुम्हाला वास्तविक पाहता. कोणी 100 कोण येतात, अकोला कुठे असेल, सटाणा भागवत तालुका कुठे असेल, इकडं मुंबईची मंडळी आहे, सर्व एकत्र ते मला म्हणतात, बरं समजेल तुम्ही एवढे माणसं सगळे व्हायचे कसं काय कॉन्टॅक्ट करताय. म्हटलं मी काही कॉन्टॅक्टच करत नाही, तो भगवंत कॉन्टॅक्ट करतो. ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना मार्ग मिळतो. आता ताई कुठले पुण्यावरून आले, कोणाचं काय समज, कोण आता मला इथे गाडीत आल्यावर कळालं कोण पुण्यावरून आला. 2-3 दिवसापूर्वी काही धुळ्याची मंडळी आपल्या यात्रेमध्ये सहभाग झाली, नवीन असेल किंवा काहींच्या यात्रा झालेल्या असतील.
थोडासा बघा, प्रवासामध्ये जो काही वेळ आहे आपल्याला 2, 3, 2.5 घंट्यामध्ये संपूर्ण भोजन करायचं. पूर्वीच्या यात्रा ज्या असायच्या पायी तीर्थयात्रेमध्ये काय असायचं, मिळेल तर खाणं नाही तर चालणं, मिळालं पाणी तर पिणं नाही तर तीर्थयात्रा करणं. परंतु आताच नाही, आपल्याला निवाराही मिळतोय, आपल्याला अन्नही मिळते, पण आता रुचकर म्हणजे हे इंद्रियांचा विषय, कशाचा, जिभेचा आहे. आणि ही साधने ना आपल्याला कमी करायची. जसं आपण बसल्यानंतर का ठीक आहे, आपल्याला जसं जमल तसं आपण वेळेनुसार प्रसंगानुसार आपल्याला करावं लागतं. आणि गज मला मी दररोज महाराजांना म्हणतो, महाराज हाच प्रश्न सगळ्यात, मला यात्रेचा कुठलाच प्रश्न पडत नाही, भाजी काय करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि 2-4 माता मावळ्या दररोजच्या विचार ज्यावेळेस विचारतात, मी तुम्ही म्हणाल ते पण करायला तयार आहे, खर्चाची अजिबात चिंता नाही, परंतु काय असते, ती भाजी 100 लोकांना आवडेलच असं नसते. कोणी म्हणतात आज वांगे भरून करा, पण 2 म्हणतात मला वांगे चालत नाही, बटाटे करा, तुम्हाला बटाटा खायचा नाही. प्रत्येकाची एक भाजी, कोणी म्हणतं मी दुधी सोडलंय, कोणी म्हणतं मी डांगर भोपळा सोडलाय. प्रत्येक जणाने काही ना काही सोडलेलं असतं, काही ना काही. कोणाला कारला, मला रोज कारला दिलं तर चालेल, पण मला इथं कारला आणता येत नाही, म्हणजे महाराज मला कडू खाऊ घालतं. माझं जर करून दररोज जर कारलं जर खाणे जर आलं तर 2 दिवस जीवनात तिला वाढतील असं वाटतोय. परंतु काय, आपली रुची बाजूला, परंतु सामान्यांचा विचार करून, वेळ प्रसंग करून, वेळ प्रसंगानुसार चालावं लागतं. आपण तिखट का बनवत नाही, 3 दिवस तिखट खाल्लं, 3 दिवस त्रास झाला, रात्री 2 वाजता बाप लागला का, शरीर साथ देत नाही. आता मी तर बसतोय, बोलताना सुद्धा मला शरीर साथ देत नाही. कीर्तनात फजिती झाली असती म्हणून प्रवचनात काही, पण कीर्तनात फजिती नको म्हणून कीर्तनाच्या ऐवजी आपण सांगता प्रवचन. कारण अजून आपल्याला 8 दिवस अजून सत्संग आहे, आपल्याला आजच काला काही करायचा नाही, जसं जमल तसा आपल्याला या मार्गाने चालायचं आहे. असं मला एकच सांगायचं आहे का, इकडं रुची न देता भगवत प्राप्तीकडे रुची द्या. रसना असावी, दर्शनाची ओढ लावावी. मी 3 दिवस आहे ना, 3चे 3 कसं करता येईल, सकाळ दुपार संध्याकाळ, मला दर्शन कसं, मला एक वेळा संकट 3 वेळा कसं जाता येईल. शरीर प्रकृती सांभाळून करा, कोणाला गार पाण्याची सवय नाही. मग नुसतीच डुबकी मारा, बाहेर निघा, त्याच्यात खेळून राहू नका. काय होते, प्रकृती साथ देईलच असं सांगता येईल नाही. जसं जमेल तसं, पण ती रुची कुठे ठेवा, खरेदीकडे ठेवू नका. जाता वेळेस तुम्ही आपले जे काय असेल त्यांना तुम्ही घेऊन जा. मला देव दर्शनाला विचारण्यापेक्षा जास्तीत जास्त कांचीपुरम कधी येईल, कांचीपुरम कधी येईल, उद्या येईल, काही काळजी करायची नाही. पूर्ण मुक्काम घेतलाय, आपल्याला न्यायची, मी पण घेऊन जाणार आहे तुमच्या बरोबर. कारण ते गृहमंत्री जर चांगलं, जर व्यवस्थित आनंदित जर राहिलं, तोही आत्माच आहे. तो जर प्रसन्न जर असला तर आपल्याला तुमचा अजून एक सत्संग वाढवता येईल, सत्संग करता येईल. अशा संघाने आनंद, ज्याच्यातून ज्याला आनंद देता येईल, माता माऊलींनी सांगितलं जेवढा आनंद घेता येईल प्रत्येक गोष्टीतून. अहो दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, त्या 24 गुरुतून त्यांनी फक्त काय घेतला, जेवढं चांगला गुण आहे तेवढंच घ्यायचंय आपल्याला. माझ्याकडे जे वाईट गुण असतील ते तुम्ही घेऊच नका, पण निश्चितच सद्गुरु कृपेने एखादा तरी चांगला गुण असेल तो घ्या, तो जोपासा. तो जर जोपासला तर जसं त्या माऊलींचा आम्ही जोपासला, आमचं जीवनाचं आम्हाला काहीतरी चीज झाल्या असं वाटतंय, तसं आपल्याही जीवनाचं खरोखर चीज झाल्याशिवाय राहणार नाही. धन मान हे सर्व इथंच राहणार आहे. स्थिरावला समाधिस्थ स्थित पज्ञ कसा असे, कृष्णा सांग कैसा बोले कैसा राहे, फिरे कैसा, कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वयं आत्म्याची असे तुष्ट, तो स्थित पज्ञ मुलीरा. नसे दुःखात उद्योग सुखाची लालसा, नसे नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थित पज्ञ संयम. बरे वाईट लाभता न उल्लासे न संतापे, त्याची पज्ञा स्थिर. जो आनंदही मानत नाही, जो दुःखही मानत, तो स्थित पज्ञामध्ये. म्हणून
जो ताईंचा जो मार्ग आहे शांती मार्ग, त्याच्यामध्ये हे शिकव म्हणजे शांत कसं राहावं, आपण आनंदी कसं राहावं, आपण आनंद जगाला कसा आनंदित, प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा घेता यावा. आणि हा जो या मार्गाकडे शांतीपर्यंत जायचं असेल, शेवटचा मार्ग आहे शांती. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतरा पैल तिरा. शांतीपर्यंत जायचं जर असेल तर सामान्य मार्गाला या ज्ञानाच्या माध्यमातून जावं लागेल. कोणतं ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे, तरी संत या बजावे सर्वस वेश.